हिंगोली जिल्ह्याला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। हिंगोली जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। हिंगोली जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळा मुख्याध्यापकांना सूचित करण्यात येते की काल रात्रीपासून अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असल्यामुळे काही शाळांच्या परिसरामध्ये पाणी किंवा रस्त्यातील अडथळ्यांमध्ये पाणी निर्माण झालेलं असू शकते। याबाबत माननीय जिल्हाधिकारी यांच्या निरोपानुसार आज हिंगोली जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात येत आहे। आपण काळजी घ्यावी, विद्यार्थी कुठेही धोकादायक परिस्थितीमध्ये वाहतूक करणार नाहीत आणि शाळेमध्ये येणार नाहीत यासाठी ताबडतोब आपल्या सर्व ग्रुपवर आपल्या सर्व मुख्याध्यापक, शिक्षक आणि पालकांना याद्वारे मेसेजद्वारे, व्हिडिओद्वारे आपण त्यांना कळवावे। बीडच्या पाटोदा तालुक्यात मांजरा नदीला आता पूर आलेला आहे। या पुरामुळे शेतीचं, जनावरांचं नुकसान झालंय। जमिनी खरडून गेलेल्या आहेत, अनेक जनावरे वाहून गेलेत। सरकारने तात्काळ मदत करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होतीये। याविषयी ग्रामस्थांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हरिदास तावरे यांनी। बीड जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसापासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळे बीड जिल्ह्यात पूर्णतः जी पिकं होती ती उद्ध्वस्त झाल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। मी अनपटवाडी, पाटोदा तालुक्यातील अनपटवाडी या गावामध्ये आहे। पूर्णतः हे शेत पूर्णतः पिकासह, मातीसह खरडून गेल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय। काय परिस्थिती होती, काय काय नुकसान झालंय, काय सांगता येईल? अनपटवाडी गावामध्ये पाटोद्याकडून येणाऱ्या मांजरा नदीतून भयंकर रात्रीच्या 1 वाजण्याच्या दरम्यान पाण्याला सुरुवात झाली। ते पहाटे 5 वाजेपर्यंत भयंकर असा मोठा पाऊस पडलेला आहे। त्याच्यामुळं पाणी भरपूर आलेलं आहे आणि त्यामुळं येथील आमच्या गावातील शेतकऱ्यांच्या जनावरांचं वाहून गेलेले आहेत, काही मयत सापडलेले आहेत, काही वाहून गेलेले आहेत। आमच्या गावच्या जमिनी पूर्ण खरडून गेलेल्या आहेत। आता उरले सुरले जे आमच्याकडे पशुधन आहे यांना, या जनावराला खाण्यासाठी सुद्धा आमच्याकडे आज काही शिल्लक नाही। तर शासनाला आमची एवढी कळकळीची विनंती आहे की आसपासच्या गावामध्ये किंवा कुठेतरी ऊस म्हणा, वैरण म्हणा, कुठून तरी ऍक्वर करावी आणि शेतकऱ्यांना जगण्यासाठी किंवा आहे त्या पशुधनाला वाचवण्यासाठी थोडासा चारा पोहोच करावा आणि जे मदत आहे तुटपुंजी आहे ती तरी पोहोच करावी। आर्थिक नुकसान झालं आहे, शेतीचं नुकसान झालेलं आहे, जनावरं वाहून गेलेले आहेत। पण अशामध्ये सगळ्या शोकांतिका ही आहे की इथलचे जे तलाठी आहेत, तलाठी कुणी चार्ज घ्यायला तयार नाहीये। तलाट्याने अजून पंचनामाच केलेला नाहीये। म्हणजे लोकप्रतिनिधींनी, तहसीलदारांनी, अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या तर पंचनामेच नाहीत ना। आज जर पंचनामे नसते तर उद्या शेतकऱ्यांना शासकीय मदत काय भेटणार आहे? त्याच्यामुळे पहिलं प्रथम तर इथलच्या पाटोद्याच्या तहसीलदाराने इथं तलाट्याची नियुक्ती करून तात्काळ इथलचे पंचनामे होणं गरजेचं आहे। गेल्या काही दिवसापासून बीड जिल्ह्यात होत असलेली या अतिवृष्टीमुळे मात्र बीड जिल्ह्यातील शेतकरी पुरता हातबल झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। हरिदास तावरे, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।